आपण आधीच्या भागात पाहिले की माई नाथ झाली तुम्हाला, देवी आई पावली आपल्याला. माई खूप खुश होत्या. सगळे किन्नर मालतीचा निरोप घेऊन निघाले तेव्हा माई म्हणाल्या, नका जाऊ, थांबा थोडं, तुमच्या हाताला यश आलं या. आणि आता पुढे असं नका जाऊ, बापू येईल एवढ्यात मग जा. नाही माई, आमचं काम झालं, मालू बी ठीक आहे, येऊ की पुन्हा कवा तरी. माई जवळच्या पोरीच्या डोक्यावरून हात फिरवत माई काढून कडकडून बोटाचा आवाज केला आणि म्हणाला, माई अशी रत्नावानी नाथ हाय बघा. असं म्हणून सगळे भराभर निघून गेले. माई लेकराला घेऊन मालती जवळ गेल्या. मालतीला म्हणाल्या, पान फेडलंस वाड्याचं माले, पोरगी दिलीस माझ्या बापूच्या कुळाला, लक्ष्मी दिलीस, आज लय आनंदात हाय बघ. चल हिला तुझ्या जवळ घे, म्या पाणी काढते, नाव घालायचं दोघींना. माईच्या चेहऱ्यावरचं तेज बघून मालती खूप आनंदी झाली. पाणी काढेपर्यंत बापू वैद्याला घेऊन आले. बापूला पाहून माई आनंदात म्हणाल्या, बापू मालू बाळंतीण झाली, तू बाप झालास, रत्नावानी पोर झाली तुला. बापूला पण आनंद झाला. वैद्याला घेऊन माई मालतीकडे गेल्या. वैद्याने मालतीची विचारपूस करून काही काढे बाटलीत भरून दिले. बापू माईला म्हणाले, म्या गावात जिलबी वाटून येतो. वैद्य बुवा आणि बापू निघून गेले. माईने परमेश्वराला हात जोडले. सगळं नीट केलंस रे देवा, लय उपकार झालं. असं म्हणून माई कामाला लागल्या. सगळं चांगलं झालं होतं. माई बाळाची आणि मालतीची रोज दुष्ट काढत असत. सगळं घर आनंदी होतं. तसं बापूच्या घरात सगळंच भरपूर होतं. जमीन जुमला, वाडा, नोकर चाकर, कमी होती ती लेकराची. ती पण देवानं आता भरून काढली. दीद जात होते पण मालूला अजूनही पाना फुटला नव्हता. बाळाला वरचं दूध चालू केलं. बाळंतणीची 5वी 7वी झाली. 12व्या दिवशी मालू म्हणाले, माई मी त्या दिवशी माळावरल्या लोकांना बोलवायला सांगितलं होतं तेव्हा तुम्ही लय रागात होता. माझं चुकलंच माई. तसं माई म्हणाल्या, नाही ग मालू, तुझं काय बी चुकलं नाही. मीच त्यांना चुकीचं समजत होते. ते दिस आले तेव्हा मला लय आधार झाला बघ त्यांचा. नाहीतर मला म्हातारीला काय बी जमलं नसतं बघ. मालू विषय काढलाच आहे तर एक विचारू का? मालती, होय विचारा की. काय विचारायचं आहे ते विचारा. मालू, तू लय दिस झालं त्या लोकांकडे जातीस. तुला दिस गेलं तेव्हापासून मी बघते. अशी तू बाळंतीण होईस तवर जात होतीस आणि शेवटाला बी त्यासने बोलवलंस. काय कारण आहे ग असं? गावातली कुणी त्यांच्या वस्तीकडे फिरकत नाहीत पण तू रोज जात होतीस. मी लयदा विचारीन म्हटलं पर तुला नाही आवडायचं म्हणून नाही विचारलं. तसं बी तुझ्यावर माझा विश्वास आहे, तू काय बी वंगाळ नाही करायची. त्यावर मालती म्हणाले, होय माई, तुम्ही म्हणता ते खरं आहे. मी रोज जायचे वस्तीवर, मला आवडतं त्यांच्या संग बोलाय. आणि माई मनातनं लय चांगली आहे ती सगळी. त्यावर माई म्हणा, होय तुझं बरोबर आहे, पर तू का जात होतीस? तुझी आणि त्यांची ओळख कशी? तुला भ्या नाही वाटलं? एवढ्या प्रश्नाला मालतीने एकच उत्तर दिलं, माई ती बी माणसंच आहेत. आणि का जात होती हे आता सांगायची येळ नाही. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? तर मग येळ आल्यावर मी स्वतःहून सांगन. मालतीच्या बोलण्याने माई निरुत्तर झाल्या. सगळं कसं घरातलं वातावरण छान आनंदी होतं. माई बापू खुश होते. बाळंत होऊन 1.25 महिना झाला. माई म्हणाल्या, मुहूर्त बघून लेकराचं जावळ काढू आणि बारसं बी घालून टाकू लगेच. माईचं बोलणं बापू आणि मालतीला पण पटलं. बारशाची तयारी झाली. पै पाहुणे गोळा झाले. नवसानं झालेलं बाळ, मग त्याच्या कौतुकाला काही कमी नव्हते. बारसे झाले. नाव काय ठेवायचं चर्चा सुरू झाली बायांची. आणि माईंना किन्नराचा शब्द आठवला. माई लगेच म्हणाल्या, पोर रत्नवाणी आहे, नाव बी तसंच असाय पाहिजे. माझ्या नातीचं नाव रत्नमाला ठेवायचं. सगळ्यांना हे आवडलं आणि मग काय बाळाचे कान फुंकून नाव ठेवण्यात आले रत्नमाला. रत्नमाला बापू आणि माई मालतीच्या काळजाचा तुकडा. मालतीला आई पण मिळालं होतं. बापूंना बाप होण्याचं भाग्य आणि माई तर नातीच्या स्वप्नात गुंग असायच्या. दिवसामागून दिवस जात होते. रत्ना रांगू लागली. माईने तिच्यासाठी साठवणीतल्या पैशातून पैंजण आणले. नातीचं कोड कौतुक करण्यात माई रमून जात. रत्ना लुटू चालू लागली. गोर गोमटं बाळ गुटगुटीत अगदी वाडा फिरून माईंना दमवून टाकायचं. बापू तर काय, रत्ना म्हणजे जीवच होता त्यांचा. हळूहळू रत्ना मोठी झाली. बोबडे बोल सोडून चांगलं बोलू लागली. बापूंना रत्नाचं नाव गावातल्या शाळेत घातलं. रत्ना घरच्यांचीच लाडकी, तशीच गावातल्या सगळ्यांचीच लाडकी होती. बापू गावाचं जमीनदार म्हटल्यावर त्यांची पोर गावची लाडकी असणारच. मालतीचं पहिल्यासारखं सगळं चालू होतं. नोकर माणसं, शेतगडी बाया आणि शेतातली देखरेख. पण माळावर जायचं विसरत नव्हती. पहिल्यासारखं रोज नाही पण आठवड्यातून एकदा तरी जायचीच. माईंनी विषय सोडून दिला होता. रत्नाच्या वेळेस किन्नरांनी केलेली मदत माई कधीच विसरत नव्हत्या. रत्ना जसजशी मोठी होऊ लागली तसं तिची आवड छंद दिसू लागले. तिच्या आवडीनिवडी जपण्यात बापू कुठं कमी पडू देत नव्हते. रत्ना जशी मोठी होत होती तिच्यात एक छंद वाढत चालला होता. तिला नृत्याची खूप आवड होती. लहान आहे म्हणून सगळ्यांनाच कौतुक वाटे, पण मालतीला हे कुठेतरी खटकत होतं.
ती नेहमी म्हणायची, रत्ना अगं असं नाच गाणं घरंदाज घराण्याला नाही सोबत. तुझ्या बाळाला सारा गाव मानतो. लोकांना बोलायला जागा नको देऊ. उद्या मोठी झाली आणि असंच करत राहिलीस तर सारी लोक म्हणतील बापू सगळ्या गावचा कारभार करणार आणि लेक नाचून नाव घालवतीये. पण रत्ना काही ऐकत नसे. बापू म्हणायचे, असू दे ग मालू, लाडाची हाय माझी पोर. तिला तिच्या मनासारखं करू देत जा बरं. मालती यावर निशब्द व्हायची, पण मनातून खचलेली असे. शेतावर जाताना कधी मधी वस्तीवर चक्कर असायची. तिकडं जाऊन आल्यावर अस्वस्थ असायची. रत्ना आता मोठी झाली, ती वयानं मोठी झाली, पण लाडात वाढल्यामुळं ती मोठी झाली असं समजून घेत नसे. हट्टी स्वभाव होता रत्नाचा. बापू तर जीव ओवाळून टाकत लेकीवरून. रत्ना वयात येत होती. एक दिवस बापूंकडे तिनं हट्ट धरला, मला बी बाजारात यायचे म्हणून. लेकीला ऊन लागतं म्हणून बापूंनी बैलगाडीला छत बांधून घेतली. मालती आणि माई नग म्हणत असताना बापूंनी रत्नाला बाजारात घेऊन जायचं ठरवलं. बापलेक बाजाराला गेली. सगळं नटायचं साहित्य गोळा करत होती रत्ना सगळ्या बाजारात. लेकीच्या मागं बापू पिशवी घेऊन हिंडत होते. एक जागेवर रत्ना घुंगराचे चाळ दिसले. धावत त्या दुकानाजवळ आली. आधीच नाचण्याचा छंद, त्यामुळे मनाला आवर घालणं तिला जमलं नाही. बापू मला घुंगरं घ्यायची आहेत. बापू म्हणाले, अगं रत्ना असलं आपल्यात नाहीत घालीत. चल तुला सोनाराच्या हिथं पाहिजे तसलं चांदीचं पैंजण घेऊन देतो. पण ऐकेल ती रत्ना काय? ती म्हणाली, बापू मला हेच घ्यायचं आहे. तुम्ही नाही घेतलं तर मी घरला येणार नाही. बापू समजावत होते, पण ती रडवेल तोंड करून हट्ट धरून बसली होती. लेकीच्या हट्टापुढं बापूचा नाईलाज झाला. पैसे ठरवून रत्नानं चाळ घेतलं. बाजारातच पायात बांधून बघू लागली. तसं बापू म्हणाले, रत्न मला अगं बाई असं घेतलेल्या वस्तू बाहेर बघू नये, घरी गेल्यावर घाल की. कसं बसं समजावून बापूने तिला गाडीत बसवली. रत्ना सारं घेतलंच नव्हं, काय राहिलं नाही ना? नाहीतर घरी गेल्यावर म्हणायची माझं आमकं राहिलं म्हणून. त्यावर रत्ना म्हणाली, नाही बापू, मी सारं घेतलंय आणि मी आज लय खुश आहे, कारण मला घुंगरं बी मिळाली. मला लय आवडतात, पण आपल्याकडं नाही ती ना. अगं पण रत्ना, घरी तुझी आई आणि आजी काय म्हणत्याल ठाव आहे का? त्यांना नाही जमायचं हे. मग काय करशील? ते बघील म्या. आईला काय सांगायचं ती. पर बापू आजीला तुम्ही सांगा, मला लय बोलल. मी तुमचंच नाव सांगणार आहे. अशा गप्पांच्या मध्ये गाडी वाड्यासमोर येऊन थांबते. गाडी आलेली पाहून मालती वाड्याच्या दाराशी आली. रत्ना उतरली मागे. बापू पण बैलगाडीतून उतरले. बापूच्या हातातली पिशवी घेत मालती म्हणाली, लय येळ लावलासा. भर ऊन डोईवर घेतलं, दुखणी येत्याल अशानं. आवाज ऐकून माई जपमाळ गुंडाळत बाहेर आल्या. आलं का बापलेकीचा बाजार? दिस घालिवलं काय? बाकी नाही ठेवलं वाटतं आणायचं. त्यावर बापू म्हणाले, माई रत्नाचा बाजार काय संपना, कसं तरी घेऊन आलो बघ. तर रत्नानं पिशवीतून सगळं सामान बाहेर काढायला सुरुवात केली. आई बघ मी काय काय आणलं. ही बघ रिबीन, हाय नख पालिस, आणि हाय बघ अजून काय आणलंय ते. पिशवीतून चाळ काढत रत्ना म्हणाली. घुंगराचा आवाज ऐकून मालतीने वळून पाहिलं. चाळ बघून मालतीच्या काळजाचं पाणी झालं. रत्नाकडे डोळे मोठे करून मालती ओरडली, रत्ने काय ग हे? आता हे करणार आहेस? त्यावर रत्ना म्हणाली, बापू होतं की संग. तसा मालतीचा मोर्चा बापूकडे वळाला. काय हो, तुम्हाला बी कळत नाही वय? असलं काय बाय आणायचं होतं म्हणून हिला घेऊन गेलता वय? त्यावर रत्ना म्हणे, आई काय होतं आणलं तर पैंजण घालून नाचल्यावर आवाज नाही होत म्हणून आणलं. मालती अजूनच संतापली. अगं रत्ने, एवढी मोठी झालीस, तुला कसं काय बी कळत नाही? आपल्या घराला सोबत का असं? घरंदाज घराणं आहे आपलं. हे पालावरल्या बायांचं साज असतात, आपलं नाही. त्याला प्रतिउत्तर म्हणून रत्ना विचारते, आई पाल्यावरल्या बाया म्हणजे कशा? मालती बापूकडे बघून आत जाते. रत्नाला उत्तर न भेटल्याने ती माईकडे चाळ हातात घेऊन जाते. माई, आई म्हणली पालावरल्या बाया म्हणजे कोण ग? माई म्हणाला, रत्ना तू अनेक बारीक आहेस. हे असलं समजा येळ आहे अनेक तू नग विचार करू. तुझी आई काय बी बोलत असती. माईने विषय कसं तरी टाळला, पण रत्नमालेचं आता रोजचंच झालं. सकाळ संध्याकाळ पायात चाळ बांधून नाचण्यात मग्न होई. मालतीला जमत नव्हतं हे सगळं, पण पोरीच्या हट्टापुढं काहीच चालत नव्हतं. रत्ना 15 वर्षाची झाली. आता माई बी थकल्या होत्या. मालती नेहमी काळजीत असायची. अधूनमधून बापू नेहमी विचारत, मालू काय विचार करीत असतीस? काय कमी आहे का? तसं सांग मला. मालती नुसती म्हणत असे, नाही हो, काय बी कमी नाही मला, आणि असं बी तुम्ही असल्यावर मला काय कमी पडायचं. पण मालतीचं मन स्थिर नसे. रत्ना पायात घुंगरू बांधून नाचू लागली की मालतीचं काळीच फडफडत असे. तिला काही समजत नव्हतं काय करावं ते. एक दिवस माई आणि मालती परत दारी बसल्या होत्या. तेव्हा मालती माईला म्हणाली, माई तुम्हाला एक बोलायचं होतं, बोलू का? त्यावर माई म्हणाले, अगं विचारते काय? बोल की काय असेल ते. मालती म्हणते, माई आपली रत्ना मोठी झाली आहे, तेव्हा ती आज पायात चाळ बांधून नाचते हे बरं नाही.
कोणी बघितलं तर लोक काय म्हणतील. माई म्हणाल्या, पर ती कुठं बाहेर जाती वाड्याच्या मालती. वय नाही जात बाहेर, पर लोकसनी कळा येळ लागतो वय. भीतीला बी कान असतात आणि असं बी पोरीच्या जातीने असं काय बाय केलेलं चालतं वय आपल्यात. त्यावर माई म्हणाल्या, होय ग, तू म्हणतीस ते बी खरं आहे, पर ती कुठं ऐकती. मालती म्हणते, होय नाही ऐकत, पर तुम्हाला भीती रत्ना आणि तिचं बाबी तुमचं ऐकतात, तेव्हा तुम्ही बोलून बघा. माई म्हणतात, वय म्या बोलते बापूला, तू नग लई विचार करू. माई बापूला म्हणाल्या, पण बापूनी काहीही गोष्ट मनावर घेतली नाही. मग रत्ना तर लाडाची, ती काय ऐकणार. बापू बाहेरून आले की रत्ना कुणासमोर पण चाळ पायात बांधून बापूकडे जायची. बापू म्हणायचे, असू दे, माझी लाडकी पोर आहे, तिने काय बी केलं तरी काय बी बोलायचं नाही. मालतीला यातलं काहीही पटत नसे. रत्नांचं काही नाही पटलं तरी बापू पुढे मालतीचं काहीच चालत नसे. एक दिवस माय लेकी असताना रत्नाने चाळ बांधली आणि नाचाचा ठेका धरला. मालतीला अगोदरच त्याचा राग येई, त्यात आज घरास दुसरं कुणी नव्हतं. मालतीने रत्नाला खूप समजावलं, पण ती काही केले ऐकेना. मग मात्र मालतीला राहवलं नाही. तिने तशीच रत्नाच्या कानपटात ठेवून दिली. कळायला लागल्यापासून आई कधी ओरडू बोलू नाही आणि आज मारलं कसं हे रत्नाला पण कळत नव्हतं. मालती मागच्या दारात जाऊन स्वतःच रडू लागली. रत्ना तिच्या जवळ गेली. आई, अगं का रडतीयस, मला सांग की मी काय बी केलं तरी तू कवा रागात बोलत सुधीक नाही, मग चाळ बांधल्यावरच तुला का ग एवढा राग येतो. रत्नाला जवळ घेत मालती जास्तच रडू लागली. बाय, तू लहान आहेस, तुला नाही कळायचं. रात्री जेवण चालू होती. आज रोजच्यासारखी रत्ना काही बोलत नाही. म्हणून बापू म्हणाले, आमच्या लाडक्या लेकीचं काय बिनसलं, काय कमी पडलं का आमच्या बाईला. तसं रत्नाला रडू आलं. बापू म्हणाले, रत्ना अगं काय झालं, कुणी काय बोललं का तुला, तुला काय पाहिजे मला नुसतं सांग. त्यावर रत्ना उठून बापूजवळ जाऊन बसली. आईने मला मारलं. बापू म्हणाले, काय, का मारलं ग मालू, ती काय बारीक हाय वय, आणि माराय तुला काय त्रास झालं ग. माईंना पण आश्चर्य वाटलं आणि राग पण आला. 7 नवसाने झाली होती रत्ना, सगळ्यांचा जीव होता तिच्यात. माईचा पारा चढला. माई म्हणाल्या, माले का ग मारलं पोरीला. त्यावर रत्नाच म्हणाले, अगं माई, मी रोजच्यासारखा चाळ बांधून नाचत होते आणि आईला काय झालं कुणालाच ठाऊक, मला मारलं बघ तिनं. तेव्हा बापू मात्र भडकले. मालू, तुला मी कितीदा सांगितलं आहे तिला काय बी बोलायचं नाही म्हणून, तिला जे वाटेल ते करू दे. आता मात्र मालतीला राहवलं नाही. जेवत्या ताटाला हात जोडून मालती उठली. डोळे भरून आले होते. रत्नाकडे रागात बघून म्हणाले, काय बी मी केलं तरी तू तुझ्या आईवरच जायची, असं म्हणून आत निघून गेली. तिच्या बोलण्याचा अर्थ कुणालाच कळला नाही. माई म्हणाल्या, माली असं काय बोलून गेली, आईवरच जायची म्हणजे, हीच तर आई की रत्नाची आई, मग असं कसं बोलली, इडी झाली का माली. बापू पण विचारात पडले. रात्री झोपताना बापू मालतीला म्हणाले, मालू आज असं काय झालं ग, एवढं रागात होतीस, आणि रत्ना आपली पोर आहे, तू तिची आई आहे ना, मग तिला असं कसं म्हणली की आईवरच जाईन म्हणून. त्यावर मालती म्हणते, आता माझ्याकडे तुमच्या कोणत्या बी प्रश्नाचं उत्तर नाही, येळ येईल तेव्हा सांगन मी स्वतःहून. पुढे 8 दिवसांनी गावात जत्रा असते. जत्रेसाठी बापू सगळ्या गावाचं पुढे होऊन करत असत. गावचे जमीनदार म्हणून बापूंना गावात मान होता. जत्रेत दरवर्षीप्रमाणे तमाशाचे फड लागले. जत्रा 8 दिवस असायची. एक दिवस रत्ना बाहेर गेली, ती परत आलीच नाही. संध्याकाळ झाली, अंधार पडला, सगळीकडे शोधाशोध चालू झाली. बापूच्या वाड्यावरल्या बाया गड्यांपासून अगदी माई मालती सुद्धा घराबाहेर पडले. सारं गाव पिंजून काढलं, पण रत्नाचा कुठंच पत्ता नव्हता. जेवणाची वेळ झाली. सगळीकडे शोधाशोध करून सगळे दमून गेले. गावातील एक गडी धावतच बापूकडे आला. बापू, चला बिगिनं. बापू म्हणाले, अरे कुठं. गडी म्हणाला, चला तर, तुम्हासनी काहीतरी दावायचं आहे. बापू म्हणाले, माझी पोर गव्हाणा आणि तू कुठं नेतोस मला. गडी म्हणाला, बापू ठाव आहे मला, त्यासाठीच तुम्हाला चला म्हणतोय. बापू धोत्राचा सोगा हातात धरून गड्यामागं निघाले. दोघे जत्रेच्या ठिकाणी आले. ढोलकीची थाप कानावर पडली तसं गडी म्हणाल, चला बापू फडात. बापू लालबुंद झाले. अरे तुला काय आहे का नाही, इथं माझी पोर सापडणं आणि तू तमाशाला घेऊन आला होय मला. त्यावर गडी म्हणाला, नाही बापू, तमाशाला नाही, काहीतरी दावायचं आहे म्हणून घेऊन आलो आहे तुम्हाला. असं म्हणून बापूचा हात धरून गडी बापूला फडाच्या आत घेऊन जातो. समोरचं चित्र बघून बापू चक्रावून जातात. समोर स्टेजवर रत्नमाला नऊवारी साडी साज घालून नाचत असते. बापूचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. असं कसं असू शकतं, हे खोटं आहे. बापू स्वतःशीच फुटफुटत असतात. शेजारी उभा असलेला गडी म्हणतो, नाही बापू, हाय खरं आहे, ही आपली रत्ना आहे. बापू वाहनावर येतात. तिथूनच रत्नाला जोराची हाक मारतात, रत्ने. त्यांच्या आवाजाने सारी तमाशा बघायला आलेली माणसं फिरून बापूकडे बघायला लागतात. बापू पुन्हा ओरडतात, रत्ने हे काय आहे, उतर खाली, आबरू घालवलीस, आताच्या आता घरला चल, मग बघतो. त्यावर रत्ना म्हणते, बापू मी सुपारी घेतली आहे, मी असं सोडून नाही यायचे.
बापू स्टेजजवळ जातात, तिच्या हाताला धरून खाली ओढतात. रत्ना खाली पडते. बापू तिच्या कानाखाली वाजवतात. रत्ने, लाडात वाढवली त्याचा असा फायदा घेतलास होय. पार आबरूची लतकरं करून इशीला टांगलीस की ग. रत्नाला ओढत बापू वाड्यावर घेऊन नेतात. माई, मालती रत्नाचा अवतार बघून चकित होतात. नऊवारी साडी, आंबाडा, त्यावर सुगंधी फुलाची वेणी, गळ्यात नकली साज, पायात चाळ. मालतीच्या काळजाचं पाणी झालं. माईंनी बापूला विचारलं, बापू कुठं सापडली रत्ना? बापू म्हणाले, माई काय सांगू तुला, पोरीनं घराण्याची इज्जत घालवली, तमाशात नाचत गेली होती. माईने कपाळावर हात मारून घेतला. तिथंच मटकन खाली बसल्या. मालती नुसतीच बघत होती. बापू मालतीला म्हणाले, माले बोल की काय, बघ तुझ्या लेकीने काय दिवं लावल्यात. आता का ग गप? तू आई ना तिची, मग लेक मोठी झाली ती काय करते काय नाही तुला ठाव असा आहे न ग का? मालती काहीच उत्तर देत नाही. बघून बापू मालतीच्या अंगावर धावून गेले. तेवढ्यात रत्नामध्ये आली. बापू थांबा, यात आईची काय बी चूक नाही. तिनं तर मला लय जीव लावला, समजून सांगितलं, घराण्याचं वळण लावलं. तिची चूक नाही बापू, मी माझ्या आईवाणी आहे. बापू म्हणाले, रत्ने लाज नाही वाटत? मालूसारखी आहे म्हणा. अगं ती मला न सांगता ह्या वाड्याच्या बाहेर नाही गेली आणि तू म्हणती तिच्यासारखी आहेस? वय बापू, मी मायवाणी आहे, पण माझी माय ही नाही. बापू म्हणा, रत्ने डोसकं फिरलंय का तुझं? काय बी बरळायला लागलीस? रत्ना म्हणा, नाही बापू, मी बरोबर बोलते हाय. या आईनं मला वाढवली आहे, पर मला जन्माला घालणारी आई दुसरीच आहे. बापू तावानं म्हणले, माले आता तरी बोलशील का काय? त्यावर रत्नाच म्हणाले, बापू म्या सांगते. 16 वर्षा पहिलं काय आठवते का तुम्हाला? बघा काय आठवत असेल तर. बापू म्हणाले, काय ते सरळ सांग की, असं का बोलतीस? रत्ना म्हणाले, बापू 16 वर्षाआधी तुम्ही मी पोटात असताना माझ्या आईला मारून लांब जंगलात सोडून आलतात. बापू मालतीकडे बघून बोलतात, मालू अगं ही काय म्हणती तुला कळत आहे का? तू का गप आहेस? त्यावर मालती रत्नाजवळ जाऊन तिला विचारते, रत्न माले काय माझ्या मायेत कमी पडलं का गं? तू असं का बोलतीस? त्यावर रत्ना म्हणाले, नाही ग आई, तू तर माझ्यासाठी सगळं जग आहेस, पर मी आता जे काय म्हणले ते तुला बी ठाव आहे. मालती विचारते, पर तुला कसं माहीत? आई, तू त्या दिवस मला मारल्यावर म्हणलीस तू तुझ्या आईवरच जाणार, मला काय बी कळलं नाही, पर मी तुझ्या मागं 8 दिवस माळावर येत होते, मला समजा ठाव झालं आहे. मालतीचे डोळे भरून येतात. बापू ओरडतात, काय चाललं आहे, मला बी कुणी सांगल का? त्यावर रत्न मला म्हणते, बापू मी मालू आईची नाही, बकुळाची लेक आहे. बापूच्या चेहऱ्याचा रंग बदलला. कोण बकुळा? त्यावर मालती म्हणाले, बकुळा माहीत नाही वय तुम्हाला? मला पोर होत नाही हे माहीत पडल्यावर तुम्ही बकुळाला नादाला लावलंसा, लगीन करतो म्हणालासा, आणि ती पुटुशी राहिल्यावर तिला मारून जंगलात नेऊन टाकली. रत्न तिचीच पोर आहे. माई म्हणाल्या, माले खोटं बोलू नकस, मी तुझं बाळंतपण केलं आहे. मालती, वय माई तुमचं बरोबर आहे, मी पुटुशी असल्याचं नाटक केलं होतं. यांनी बकुळाला जंगलात सोडलं, तिथं ती आपल्या माळ्यावरल्या किन्नरांना सापडली. त्यांनी तिला सुधीवर आणून वस्तीवर घेऊन आलं. बकुळाला काय बी आठवत नव्हतं, तिला फक्त तुम्ही ध्यानात होता. त्या किन्नरासनी जेव्हा समजलं तेव्हा ती सगळी तुमच्याकडे बकुळाला घेऊन निघाली होती. मी वाटत भेटले, त्यांनी मला सगळं सांगितलं. मी त्यासनी वचन दिलं, होणारं पोर ज्याचं आहे त्याच्या जवळच जाईल, म्हणून माई मला नाटक करावं लागलं. रत्नाची आई बकुळा 1 दिवस आधी बाळंतीण झाली होती. मी 9 महिने तिचं बघून तसंच केलं. रत्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी मी दुखायचे नाटक केलं, तेव्हा किन्नरांनी मागल्या दारानं रत्नाला आणून दिलं, माझ्या पदरात घातले. मी लय भाग्यवान आहे, रत्नामुळं मी आई झाले. तुम्ही बकुळाची फसवणूक केली तेव्हा बापू कडाडले. गप माले, काय बी बोलू नकस. फळात नाचणारीला घरात आणायला मी काय येडा नव्हतो. पाया चाळ बांधून रोज नाचणारी तिला बायको म्हणून मिरवायचं होतं का म्या? तिची जागा घुंगरासारखी पायाजवळच. तेव्हा माई म्हणाल्या, बापू तू चुकलास, काय बी कुणी बी असं ना, पर ती जेव्हा आई होती ती कुणाला ऐकत नाही. अजून वेळ गेली नाही, तू तिला घेऊन ये. मालती पण म्हणते, रत्नाला आई मिळेल, लोक थोड्या दिवस बोलते आणि गप बसतील. बापू म्हणतात, नाही, माझ्या घराण्याची इज्जत मी अशी नाही घालवायचो. रत्ना बोलते, बापू तुम्ही आईला वाड्यावर आणणार का नाही? बापू तयार होत नाहीत. रत्न मला आईच्या पाया पडते, मालतीच्या पाया पडते. बापू समोर जाऊन उभी राहते. बापू, ज्या घुंगरापायी तुम्ही माझ्या आईचं हाल केलं, आज तीच चाळ आणि घुंगरं घालून फडात नाचणार आहे. तुमचा माझा काय बी संबंध नाही. मी पुन्हा तुमच्या वाड्यावर येणार नाही. आज माझा बा हारला आणि माझी आई जिंकल, असं म्हणून रत्न मला वाड्याबाहेर निघाली कायमची. ज्याचा तिरस्कार करत होते त्या चाळ घुंगराकडे बघत बापू नाईलाजानं उभं होते.
तर आजची कहाणी आपल्याला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.